गेल्या 23-24 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी जे आहेत त्यांच्या पदभरतीसाठी हे जे साखळी उपोषण करत आहे, परंतु प्रशासन त्यांच्या या उपोषणाकडे अजिबातही लक्ष देत नसल्या कारणाने शेवटी आज 9 ऑगस्ट रोजी जो की आदिवासी दिवस, जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो, आजचा दिवस ह्या लोकांसाठी दिवाळीपेक्षा कमी नसतो. मात्र आपल्या मुलांसाठी, आपल्या हक्कासाठी लढा देत असलेल्या या विद्यार्थ्यांच्या मागणीला कुठेही साथ मिळत नसल्या कारणाने आज अखेरीस आदिवासी दिवस न मनवता आज हिंगोली शहरातून भव्य मोर्चा या आदिवासी बांधवांसोबत भगिनींनी सुद्धा काढलेला आहे. याबाबतच आपल्यासोबत इथे माजी आमदार संतोष टारफे यांच्या सहसंगिनी उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया की आज विद्यार्थिनींच्या त्यांची जी दुःख वेदना आहे त्या शासनाच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आज हा मोर्चा काढला. नेमका आता पुढे कसं आयोजन असणार आहे, ही प्रखरतेने ह्या उपोषणाला आज 24 दिवस पूर्ण झालेले आहे, परंतु सरकार याकडे लक्ष देत नाहीये. आपण आता कशा पद्धतीने इथे मोर्चा काढत आपण गाराने मांडणार? खरं तर आज आदिवासी दिवस आहे. सगळ्यांना आदिवासी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शासन दरबारी आज मागण्यांसाठी आम्हाला आदिवासी दिवसच हा निवडावा लागला. आमच्या मागण्या आम्ही आदिवासी दिनाला मोर्चा काढून त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर विद्यार्थी 25 दिवसापासून आज उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या मागण्या मांडणं करत आहेत. विविध पक्षाचे आमदार येऊन भेटून चाललेले आहेत, वेगवेगळे नेते येऊन भेटून चाललेले आहेत आणि त्यांनी आश्वासने दिलेत की त्यांनी ते मंत्रिमंडळ दरबारात ते मांडणार आहेत. त्यांनी मांडलेही असतील, पण अजूनही आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. म्हणून आम्हाला आज इथे आज आदिवासी दिनाच्या दिवशी मोर्चा काढावा लागत आहे. खरं पाहिलं तर आदिवासी समाजाचे मुलं पहिले शिक्षण घेत नव्हते, कारण त्यांचा खूप मोठा काही असा पाठबळ पाठीमागे असं नाहीये. आणि त्या एवढ्या कठीण परिस्थितीतून जर आज मुलं शिकत असतील आणि शिकून जर त्यांना जर नोकऱ्याच भेटत नसतील, एवढे पद रिक्त ठेवत असतील, तर मागच्या पिढीला काय आशा लागेल की आपल्या जर शिकून जर नोकऱ्याच लागत नसतील तर काय होणार आहे. मग आदिवासी समाज जर शिकत आहे, त्यांना चांगल्या ते असंही नाही की ते क्वालिफाय नाहीये, म्हणजे ते एज्युकेटेड नाहीये म्हणून तुम्ही त्याला नोकऱ्या देत नाही. सगळं आहे त्यांच्याजवळ, पण तुम्ही जागाच भरत नाहीये ना. तुम्ही जागा भरले तर आमच्या इतर बाकीच्या समाजालाही प्रोत्साहन मिळेल की शिकल्यानंतर आपल्याला कुठेतरी नोकऱ्या मिळते, आपण कुठेतरी चांगलं स्थायिक होऊ, आपण सुशिक्षित होऊ. एवढं शासन दरबारी आमची एक मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर, आज रक्षाबंधन आहे, मला मुख्यमंत्र्यांना एक सांगायचं की आमच्या आदिवासी समाजाला एक रक्षाबंधनाचा गिफ्ट म्हणून घ्यावं, त्यांनी एक भेट म्हणून आमच्या मागण्या तरी मान्य कराव्या. आणि आज मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आमचा पुढा हा लढा हा खूप मोठा आक्रमक होणार आहे, एवढं आम्ही बोलून आमचं सांगते मी त्यांनी. नक्कीच आज राखी पौर्णिमा आणि जागतिक आदिवासी दिवस सुद्धा आहे, तर राखी पौर्णिमा निमित्त मुख्यमंत्र्यांनी बहिणींना, या आदिवासी भगिनींना हे एक उपहार स्वरूपात या मागण्या पूर्ण कराव्या असं मागणी आता माजी आमदार संतोष टारफे यांच्या धर्मपत्नींनी आपल्या समोर मागलेलीच आहे. त्यासोबतच काही विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत येथे उपस्थित आहे. आपण त्यांच्याही मत जाणून घेऊ, त्यांचे मनोगत जाणून घेऊया. दीदी, तू आज या उपोषणामध्ये गेल्या 25 दिवसापासून सामील आहे. काय आता तू आज राखी पौर्णिमा आणि एखादा आदिवासी दिवस सुद्धा आहे, काय नेमकी मागणी आहे तू? सर्वप्रथम 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व बंधू भगिनींना माझ्याकडून शुभेच्छा. आज जवळपास 25 दिवस झालेले आहेत. आम्ही कलेक्टर ऑफिस पाशी मोर्चा करत आहे की बाबा 2017 पासून कोर्टाचा आदेश असून सुद्धा ही भरती झालेली नाही, तर 12,520 जी रखलेली पदभरती आहे त्या ठिकाणी बोगस आदिवासी भरलेले आहेत. आमचं एवढंच मागणं आहे की त्या ठिकाणी त्यांना काढून ही 12,520 पदाची भरती झालेली पाहिजे. आणि ते व्हॅलिडिटीचं प्रमाण जे वाढलेलं आहे की खोटे दाखले देऊन दुसऱ्या समाजाचे लोक त्या ठिकाणी व्हॅलिडिटी काढत आहेत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याच्यावर प्रतिबंध कुठेतरी झाला पाहिजे आणि त्यावर कठोर निर्णय झाला पाहिजे. आणि आमची जी 12,520 पदाची पदभरती रखडलेली आहे ती लवकरात लवकर सरकारने काढली पाहिजे. निश्चितच या मुख्य मागणीसाठी आज हिंगोली शहरातून जो आहे मोर्चा हा आज संपूर्ण मुख्य बाजारपेठेतून निघत आहे. आणि यांचा एकच मागणी आहे की यांची जी 12,580 पदभरती जी आहे ती त्वरित पूर्ण करण्यात यावी. या मागणीसाठी आज हिंगोली जिल्ह्यात पिवळे वादळ जे आहे आज हे उठले आहेत. हे संपूर्ण बघण्यासाठी माझ्यासोबत बनत राहा. मी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, मराठी न्यूज चॅनल, पल्लवी अटल.